नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. आरोग्य विभाग भरतीसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. एक नवीन परिपत्रक आलेलं आहे आणि सगळ्यात मोठं अपडेट म्हणता येईल, कारण की ही भरती प्रक्रिया आता एक एक टप्प्यानं पुढे सरकलेली आहे. पुढचा टप्पा जो आहे तर तो जातीनिहाय आरक्षण आहे की नाही याच्यासाठी बिंदू नामावली मानांकित करून घेणं, प्रमाणित करून घेणं, त्याचं पत्र आलेलं आहे. सगळी डिटेल माहिती सांगतो. तत्पूर्वी आपली ही आरोग्य दूत बॅच तुम्ही जर जॉईन केली नसेल तर जॉईन करा. आपले शिक्षक जे स्वतः आरोग्य विभागामध्ये कार्यरत आहे ते स्वतः ही बॅच लीड करणार आहे. आरोग्य दूत ही बॅच तुम्हाला जर जॉईन करायची असेल तर आपलं ॲप्लिकेशन आहे, ई स्वयं ॲप्लिकेशनवरती तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि बॅच जॉईन करून ठेवा. सध्या यावरती फक्त 1499ला बॅच आहे. विकास कराळे VK50 विकास कराळे 50 आपले विकास सर आहेत. विकास सरांच्या नावाचा हा कुपन कोड आहे, हा वापरून तुम्ही यावरती तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतो. ठीक आहे. पहा, आता हे जे पत्र आहे हे पत्र कधीचं आहे? हे पत्र आहे 21 ऑगस्टचं आहे. कधी? आजचं पत्र आहे. अधीक्षक बिंदू नामावली कार्यालय उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर. जर हे मुंबईचं असतं ना तर ठीक आहे, थोडंसं ढिल्लं काम झालं असतं. पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये म्हणजे जेव्हापासून फडणवीस आलेले आहेत तर तेव्हापासून नागपूरवरून जर काही पत्र आलं असेल ना तर त्याची सिरियसनेस गांभीर्यता खूप जास्त असते. पहा, प्रति कोणाला लिहिलेलं आहे? तात्काळ महत्त्वाची आरोग्य सेवा, जिल्हा शल्यचिकित्सक, सर्व सगळ्यांना लिहिलेलं आहे. ठीक आहे, हे सगळ्यांना लिहिलेलं आहे. विषय काय आहे? पदभरतीच्या अनुषंगाने बिंदू नामावली अद्ययावत करण्याबाबत. ठीक आहे, आपल्यासमोर रिक्त पदाची माहिती आली. सध्या कार्यरत किती आहे रिक्त पदाची आली. नंतर मग आता रिक्त पदं भरायची असेल तर कोणत्या जाती संवर्गाचे आरक्षणाचा न्याय कसे भरायचे याच्यासाठी बिंदू नामावली जी आहे तर ती अपडेट करावी लागत असते. नंतर मग वित्त विभागाची मान्यता येईल आणि नंतर कधी ही जाहिरात येऊ शकते ना. आता यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे पहा. संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांनी 20/8/2026ला 11 तारखेला एक मिटिंग झाली. त्यानंतर मग 10 दिवसानंतर 20 तारखेला एक मिटिंग झालेली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही मिटिंग झाली होती आणि यामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे? महोदयांनी दिलेल्या सूचनेनुसार आपल्या स्तरावरील वर्ग 3 आणि वर्ग 4च्या बिंदू नामावल्या तात्काळ अद्ययावत करून मागासवर्गीय कक्षाकडून प्रमाणित करून घ्याव्या. म्हणजे बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून प्रमाणित करून घ्यावी लागते. ती आवश्यक ती कारवाई शासन स्तरावरून करावी. या उपर बिंदू नामावली अद्ययावत करून स्वतः तपासणी न झाल्यास व त्यामुळे भरती प्रक्रियामध्ये विलंब झाल्यास आपणास जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी. ठीक आहे, म्हणजे सगळ्यांना स्ट्रिक्ट अशा आदेश दिलेले आहे की जर समजा भरती प्रक्रिया जर पुढे गेली तर तुम्हाला जिम्मेदार धरण्यात येईल. तर त्यामुळे ही भरती प्रक्रिया, हे जे सिग्नल्स आहेत हे फार स्ट्रॉंग पॉवरफुल सिग्नल्स आहेत की पुढच्या काही दिवसामध्ये ही जाहिरात तुम्हाला दिसणार आहे. वेळ जर सांगायचं म्हटलं तर इथून पुढे 1 महिना ते 3 महिन्याच्या आत 100% जाहिरात येणार आहे. मला असं वाटतं की ही जाहिरात जास्त लांबणार नाही. 1 ते 1.5 महिन्यामध्ये, 40 ते 45 दिवसामध्ये किंवा 30 ते 45 दिवसामध्ये मोस्टली यायला पाहिजे. पण वेळ लागला तर थोडंसं मागं पुढे देखील होऊ शकतं ना. आता हा संकेत ओळखून जर तुम्ही आजपासून जर तयारीला लागलात तर आगामी 2026च्या भरतीमध्ये नक्की जो तुमची निवड होऊ शकते यामध्ये दुमत नाही. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ही बॅच आपली कन्सिडर करा. ठीक आहे, आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. राम राम.